अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंडळी, एके पहाटे स्वामी समर्थ गावाबाहेर पडले। स्वामींच्या पाठोपाठ 100-125 भक्त मंडळीसुद्धा चालू लागली। स्वामी कुठे चाललेले आहेत कुणासच ठाऊक नव्हते। सकाळपासून स्वामींनी काही खाल्ले नव्हते की त्यांनी सेवेकरी आणि भक्त मंडळींना सुद्धा खाऊ दिले नव्हते। दुपार सरल्यावर सर्वजण थकून गेले होते। प्रत्येकाला वाटत होते की स्वामींनी भोजन प्रबोधनाची आज्ञा द्यावी, जेणेकरून वाटेत कुठेतरी स्वयंपाकाची सिद्धता करता आली असती। सेवेकरी स्वामींना आडून आडून सुचवू पाहत होते। स्वामी एकदा फक्त म्हणाले, "अरे, अन्नपूर्णादेवी आपल्यासाठी जेवण करून वाट पाहत उभी आहे." लोक आता खूप थकले होते, परंतु स्वामी मात्र उत्साहात चालतच होते। शेवटी स्वामींना क्षणभर थांबवून श्रीपाद भट म्हणाला, "स्वामी, उन्हे टळून गेली, सर्वांना प्रचंड भूक लागली आहे। सर्वांचे जीव भुकेने तडफडत आहेत। काहीतरी निर्णय घ्या." स्वामींनी श्रीपाद भटाकडे पाहिले, मंद स्मित केले। समोर आंब्याचा डेरेदार वृक्ष होता। त्या झाडाखाली स्वामी थांबले। सेवेकरांनी आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला। जवळपास कुठेतरी पाणी आहे का ह्याचा शोध घेऊ लागले। जवळच एक तलाव होता। जवळच्या घागरी घेऊन सेवेकरांनी पाणी आणले, परंतु सर्वांना पुरेल एवढे अन्न त्यांच्यापाशी नव्हते। श्रीपाद भट स्वामींना म्हणू लागले, "स्वामी, भोजनाची व्यवस्था कशी करावी?" स्वामी म्हणाले, "समोर जा, मळा आहे, तेथे अन्नपूर्णा जेवण करून वाट पाहत उभी आहे, तेथे तुम्ही जा." श्रीपाद भटांनी स्वामींवर पूर्ण निष्ठा होती। समोरच्या मळ्यात 100-125 माणसांचे भोजन करून कोण वाट पाहता असणार असा विचार त्यांच्या मनात आला नाही। 5 ते 6 सेवेकरांना घेऊन श्रीपाद भट समोरच्या मळ्यात गेले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला। एक तेजपुंज मध्यमवर्गीय स्त्री मळ्यात उभी होती। श्रीपाद भट जेव्हा त्या स्त्रीला म्हणाले, "येथून गाव जवळ आहे का? आम्हा सर्वांना खूप भुका लागल्या आहेत। काही अन्नाची सोय होईल का ते मी पाहतो." तेव्हा ती पोक्त बाई म्हणाली, "मी 125 लोकांचे जेवण करून वाट पाहत इथे उभी आहे। हे जेवण तुम्ही घेऊन जा." सर्वांनी अन्नाची तपेली उचलली आणि पुन्हा आंब्याच्या झाडाखाली यायला निघाले। तर स्वामींचे शब्द असे खरे ठरले होते, "माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमार्थात नामस्मरणाची नितांत आवश्यकता आहे, कारण त्यामुळे तुम्ही भगवंताच्या स्मरणात सदैव राहता। जो साधक भगवंतावर निखळ प्रेम करतो त्या साधकाचा परमेश्वर स्वीकार करतो, त्याला आपल्या हृदयाशी घेतो। खरे तर भगवंतच अशा भक्तांच्या प्रेमात अखंड बुडालेला असतो। म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगते की आध्यात्मिक आयुष्य प्राणपणाने आपलेसे करा." तर मंडळी, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।